तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी चाललोय माझ्या बायकोसोबत फिरायला आणि आम्हाला सोडायला माझे मम्मी पप्पा. आजचा दिवस, आजची रात्र, आजचा दिवस एवढा भारी आहे की आज आम्ही चाललोय महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर अशा ठिकाणी. तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते दिसणारच आहेत, तर ते बघण्यासाठी तुम्ही पहिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आम्ही आता चेंबूर स्टेशनला आहेत आणि चेंबूर स्टेशनवरून आम्ही पनवेलला जाणार आहेत. मम्मी पप्पा मला सोडवायला आलेत, आम्हाला दोघांना. आणि पप्पांनी जाता मस्त एक कॅडबरी घेतली, म्हणजे आमचा प्रवास सुखाचा होईल. आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आणि निघालो पनवेलसाठी. मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलो आहे पनवेल स्टेशनला. तिथे एक्सप्रेसच्या गाड्या जातात, एक्सप्रेसच्या. तर आम्ही दोघंच आहेत, घरी सगळे आहेत आणि आम्ही घरच्यांना सोडून असं म्हणजे दोघं आलो. थोडंसं असं इमोशनली झालं आहे, पण काय नाही. आमची दोघांची पहिली ट्रिप आहे. तर आता आम्ही आलो, आमची ट्रेन आहे 1 वाजताची, जी आहे तुतारी एक्सप्रेस. आणि अजून ती आलेली नाही. ती आल्यावरती सगळ्यात बसायचं आहे. तर अजून तरी नाही आले. 1ची ट्रेन आहे, आताशी झाले 12:24. आता मला माझी वाईफ देते गोळी, कारण मला उलटीचा त्रास होतो प्रवासामध्ये. माझी बायको माझी एवढी काळजी घेते, तिने माझ्यासाठी उलटीची गोळी आणली. तर ती उलटी न होण्याची गोळी आहे, ती मी आता खाणार आहे, कारण मला प्रवासामध्ये उलटी होते, लय गुदमरतात. ती गोळी देते. कैसा लग रहा है? मस्त. कसं वाटतंय? खुशी, एक्साइटमेंट. कैसा लागे हे? बहुत बढ़िया. कसं वाटतंय? आपलं दोघांची पहिली ट्रिप आहे, मग एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट. आणि आपल्या सबस्क्रायबरला काय सांगू वाटते का तुला? काय लाईक करा, शेअर करा. लाईक करा. तर मित्रांनो, गाडी आलेली आहे, आमची गाडी आलेली आहे. कसं वाटतं? गाडी आलेली भाई, एक्साइटमेंट फुल. तर मित्रांनो, आता आम्ही दिवा सावंतवाडी या गाडीमध्ये बसलो. दादर सावंतवाडी या गाडीमध्ये बसलो. आणि तर लाईट सगळ्यांनी बंद केल्या, सगळीकडे लाईट बंदच आहे. तर माझ्या बायकोने, प्रिय बायकोने माझ्यासाठी लाईट ओपन केली, फ्लॅश आहे, लय काळजी घेतली, लय काळजी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आमची झालेली आहे मॉर्निंग. आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आमचा अजून कुडाळ स्टेशन अजून आलेलं नाही आहे. मला कुडाळला उतरायचं आहे, पण कुडाळ स्टेशन अजून आलेलं नाही आहे. 1 तास लेट आहे ट्रेन. तर आमची मॅडम आता उठलेली आहे आणि ते आता चहा पिते, गरमागरम चहा आहे. तर मित्रांनो, आता आम्ही कुडाळला उतरलो आहोत. हे समोर स्टेशन आहे कुडाळ. कुडाळ स्टेशन मस्त बऱ्यापैकी बनवलं आहे. कुडाळला आता उतरलो आणि आता आम्ही इथून बस स्टॉपला जायचा विचार करतो. बस स्टॉपवरनं आम्ही आपल्या देवबागला जाणार आहे, मालवण, आणि मालवणवरनं देवबागला जाणार आहे, असे स्पॉट आहेत. तर कसा होता प्रवास? काय वाटतंय? मस्त. थंडी. पूर्ण झोपून आलेली आहे, मी पूर्ण जागा होतो. मस्त प्रवास झालेला आहे. आता देवबागला जाऊन आपण चालू करतो. तर आता आम्ही कुडाळ स्टेशनवरून चालू आहोत कुडाळ डेपोटला, जेणेकरून आम्हाला कुडाळ डेपोटवरनं मालवण डेपोटला जाता येईल. कभी आएगी ट्रेन, कभी आएगी ट्रेन. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. तर मित्रांनो, आता आम्ही मालवण बस स्थानकाला चाललो आहे. आता आम्ही कुडाळवरून बस पकडतो आणि मालवण बस भरपूर गर्दी आहे, भरपूर रश आणि गरमी एवढी आहे, बसमध्ये गर्दी पण एवढी आहे. विचारून घ्या, चौकशी करू. मित्रांनो, मालवण डेपोटवरनं आम्ही पुढचा प्रवास जो आहे तो
बसने न करता ऑटोने केला, जो शेअरिंग ऑटोने आम्ही केला. आणि आमच्यासोबत एक फॅमिली होती, तर आमच्या फॅमिलीसोबत आम्ही दोघांनी कॉन्ट्रोमध्ये शेअरिंग ऑटो केला आणि आम्ही आमच्या होमस्टेजवळ निघालो. इथे थांबवायची का? हां येत आहे. हो. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आमच्या होमस्टेवरती. मस्त देवबागला आम्ही आलो आता मालवणवरून. आणि तुम्हाला होमस्टे दाखवतो. हा होमस्टे आहे रुद्राक्ष हॉलिडे होम्स. आणि होमस्टे तुम्हाला दाखवतो. पहिला तर रूम बघा. मशरूम वगैरे मस्त एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन मस्त. आणि मालवणवरनं जसं आम्ही इथं आलो आहे, मालवणवरनं आम्ही ॲक्च्युली कुडाळवरनं आम्ही मालवणला बसने आलो आणि मालवणवरनं आम्ही ऑटोने इथे आलो. आम्हाला एक फॅमिली भेटली, ते तिकडं समोर ते होमस्टे ना तिकडे ते गेले. तर त्यांच्यासोबत आम्ही कॉन्ट्रॅक्ट करून आम्ही 200-200 रुपयामध्ये 400 रुपयामध्ये एका रिक्षामध्ये आलो. मला बाहेरचा दाखवतो. तर मित्रांनो, आत्ताच आलो आहे, मस्त जरा फ्रेश होतो, मस्त घरी वगैरे कॉल करतो. घरच्यांची पण काळजी लागली असणार, त्यांना पण आमची अजून पोचलो की नाही, घरी कॉल वगैरे करतो मस्त. इथपर्यंत व्हिडिओला बघत असाल तर नक्की लाईक करा. मी तुम्हाला यामध्ये सगळा खर्च वगैरे सगळं सांगणार आहे या सिरीजमध्ये. या ॲक्च्युली आमची ही 2-3-4 व्हिडिओची तरी असेल, सिरीज असेल या मालवण ब्लॉगची. तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.